आजच्या वटपौर्णिमेच्या स्पेशल दिवशी मी आज कामावर सुट्टी घेतलेली आहे आणि त्यामुळेच आज तुम्हाला पूर्ण दिवसभराचा ब्लॉग बघायला मिळणार आहे. आज मी वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट केली आणि आम्ही कसं पूजा केली ते सगळं कळणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि आजच्या माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला मी डेली रुटीन दाखवत आहे. तर मस्त काल रात्री मेहंदी काढली होती. मुलीने माझ्या हातावर मेहंदी काढलेली, कारण मला खूप उशीर झालेला. घरातली कामं सगळी आवरायची होती, दुसऱ्या दिवसाची तयारी करायची होती. त्यामुळे मी झोपी गेल्याच्यानंतर मुलीनेही हातावर मेहंदी काढलेली आहे. सकाळी उठली, मस्त अंघोळ वगैरे केली. डोक्यावरनं अंघोळ केल्यानंतर पहिले स्वच्छ अशी सगळे घरं वगैरे झाडून घेतले, अंगण झाडलं, मस्त छानशी अशी छोटीशी रांगोळी काढली आणि देवपूजा केली. तर देवपूजा करण्याआधी मस्त देवारा असा स्वच्छ पुसून घेतला. सगळ्या देवांना मस्त अंघोळ घातली आणि सगळे देव व्यवस्थित असे देवाऱ्यामध्ये मांडून घेतले. तर अशी मस्त शांतपणे आज मला पूजा करायला भरपूर वेळ होता. भलेही मला आज वटपौर्णिमेची खूप सारी कामं होती, पण मी विचार केला की पहिल्या कामाची सुरुवात म्हणजेच आपल्या घरच्या देवपूजा आज शांतपणे व्यवस्थित मनोभावे अशी करायची. रोज अशा शांतपणे पूजा करायला मिळत नाही. बहुतेक वेळा घरातली देवपूजा माझे मिस्टरच करतात. जेव्हा त्यांची सेकंड शिफ्ट असेल किंवा नाईट शिफ्ट असेल तेव्हा देवपूजा तेच करतात, कारण मला पहाटे उठून घरातलं थोडंफार आवरून कामावर जायचं असतं. तर कधी मला वेळ मिळत नाही, मग आहोच माझी देवपूजा करतात. आणि आज मला छान वेळ मिळाला होता, त्यामुळे व्यवस्थित अशी स्वच्छ देवपूजा करून घेतली. देवाच्या आजूबाजूचा सर्व जो म्हणजे जागा होती ती देखील स्वच्छ करून घेतली. मस्त आजूबाजूचे देवांचे फोटो होते, ज्या फ्रेम्स होत्या त्या पण क्लीन करून घेतल्या. देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली, लाडू प्रसादाला ठेवला. मी फुलांची वाट बघत होती. मिस्टर नाईटला गेले होते. काल मी फुलं आणायला विसरली. बाकी वटपौर्णिमेचे सगळं साहित्य घेऊन आली, पण फुलं काय मी आणायला अचानक विसरून गेली. तर मग मिस्टर नाईट करून येणार होते आणि येता येताच ते सकाळी 8 वाजेपर्यंत फुलं घेऊन येतील असं म्हटले होते. माझी देवपूजा होत आलेली, पण अजून काय फुलं आले नव्हते. पण बघा, लकीली माझी देवपूजा संपायच्या आधी ते फुलं वगैरे घेऊन आले आणि खूप छान वाटलं की माझी देवपूजा होण्याआधी मला फुलं मिळाली. आणि त्यासोबत माझ्यासाठी एक सरप्राईज देखील आणलं. खूप मोठं जरी तुम्हाला वाटत नसेल तरी माझ्यासाठी खूप मोठं आहे हे सरप्राईज. देवांना फुलं वाहिल्यानंतर मला कळलं की त्यांनी माझ्यासाठी गजरा देखील आणला आहे. आज जवळपास मला वाटतं एक 8 ते 10 वर्षानंतर त्यांनी माझ्यासाठी गजरा आणला होता. गजरा खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण आपण आपल्या संसाराच्या ह्या गाडा लोटताना, संसाराची गाडी ढकलताना आणि सगळ्या आपल्या नेहमीच्या ज्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण थोडंसं स्वतःसाठी किंवा एकमेकांसाठी काहीतरी करताना मागे पडतो. आणि तसंच काहीतरी झालं. अशी छानशी देवपूजा झाली, दिवाबत्ती केली आणि आल्या आल्या मिस्टर लगेच आंघोळ वगैरे करून मला माझ्यासोबत मदतीला लागले. सगळ्यात आधी जे मी सकाळी देवपूजा करण्याआधी जी डाळ शिजत घातली होती ती डाळ झाली होती. मस्त पुरण बनवलं आणि सर्वात आधी त्यांनी मला पुरण वाटून दिलं, कारण जवळपास अर्धा किलोचं पुरण होतं ते. आणि मी सकाळीच उठून अंघोळ झाल्या झाल्या कुकर लावला होता आणि देवपूजा होईपर्यंत पुरण करून घेतलं. कॅमेरा माझ्या देवाऱ्याच्या जवळ ठेवला होता, त्यामुळे पुरण करण्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही. पुरण झालं होतं, त्यांची अंघोळ होईपर्यंत पुरण गार झालं. त्यानंतर त्यांनी मला पुरण वाटून दिलं आणि लगेचच भाजी, कांदे वगैरे सगळं कापायला सुरुवात केली. आज मला कामाचा पसारा जास्त असल्यामुळे त्यांनी स्वतःहूनच मला मदतीचा हात दिला. आणि हे आजचंच नाही आहे, नेहमीचंच आहे. जेव्हा जेव्हा काही कामाचं जास्त प्रेशर असेल किंवा मला काही बाहेरच्या पार्लरच्या ऑर्डर असतील किंवा जेवणाच्या ऑर्डर असतील किंवा मला कामावर उशीर झाला, तेव्हा माझे मिस्टर मला खूप मदत करतात. आणि आज आणलेला गजरा मला 10 वर्षापूर्वीची आठवण करून दिला. त्यांनी गजरा आणलेला, मला खूप छान वाटलं. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, आपल्या नवऱ्याने आपल्याला एखादं फूल जरी आणलं तरी आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि तसंच काही माझ्यासोबत झालेलं. आल्या आल्या आंघोळ करून लगेचच त्यांनी मला पुरण वाटून दिलं आणि मग त्यांनी मला भाज्या वगैरे कापेपर्यंत मी आपला सार फोडणी घातला. सार म्हणजे काय, तर कटाची आमटी. तर पुरण काढल्यानंतर म्हणजे डाळ शिजल्यानंतर जे पाणी राहतं त्याच्यामध्ये मी कटाच्या आमटीला मस्त अशी एका बाजूला
बाजूला फोडणी दिली, एका बाजूला त्यांना कॉफी बनवून देत होती. कारण कामं चालू असले ना, की त्यांना तासा 2 तासाला कॉफी लागते. पहिले चहा लागायचा, पण आता कॉफी लागते. आई वारल्यानंतर त्यांनी 1 वर्ष चहा पिणार नाही, कारण त्यांच्या आईला खूप चहा आवडायचा. त्यामुळे आईसाठी त्यांनी 1 वर्षासाठी चहा सोडला आहे. तर त्यामुळे ते आता कॉफीच घेतात. आईचं 11वं म्हणजे वर्षश्राद्ध झाल्याच्यानंतर त्यांचा चहा सुरू होईल. पण मी विचार करते, की चहापेक्षा कॉफी बरा. तर त्यामुळे कॉफी मी त्यांना तरी 2-3 वेळा कॉफी दिला अधूनमधून आणि इथे सार फोडणी टाकून दिला आणि तेल काढत होती, कारण मला भजी तळायची होती. भजीसाठी लागणारा खूप सारा कांदा देखील त्यांनी मला कापून दिला. वांगा बटाट्याची भाजी करायची होती, तर त्यांनी मला वांगी बटाटी कापून दिली. त्यानंतर टोमॅटो वगैरे कापून ठेवायचे होते, कारण टोमॅटो खराब होत होते. हल्ली जे टोमॅटो येत आहेत ना, ते लवकरच खराब होतात. त्यामुळे ते मला बोलले, "रीमा माझ्याकडे दे, मी सर्व कापून ठेवतो डब्यामध्ये." तर अशा प्रकारे त्यांनी मला खूप आजच्या दिवशी कामामध्ये मदत केली आणि सोबत गप्पा मारत आम्ही आमची कामं करत होतो. तर त्यांनी भाजी वगैरे कापून दिली. भजीसाठी कांदा असा लांब-लांब मस्त खेकडा भजी करणार होती. त्यामुळे असा पातळ-पातळ लांब-लांब कांदा कापून दिला आणि त्यांच्या समोर बसून मी पीठ मळायला घेतलं. थोडंसं मैद्याचं पीठ त्यात टाकलं आणि पीठ मळायला घेतलं. आम्ही दोघंही आमचे हात चालू होते, म्हणजे आम्ही काम करत होतो आणि गप्पा मारत होतो. मागच्या पसाऱ्याकडे प्लीज लक्ष देऊ नका. काल मी वॉशिंग मशीन लावलेली आणि त्यामुळे कपडे बाहेर गॅलरीत वाळत घातलेले. पण आता सकाळी-सकाळी वटपौर्णिमेच्या दिवशी खूप जोराचा पाऊस येत होता. त्यामुळे सगळे बाहेरचे गॅलरीतले कपडे आणून मी असे पलंगावरच पसरवले. कारण मला स्वयंपाक करायचा होता, त्यानंतर तयारी करायची होती आणि 12च्या आधी मला पूजा करायला जायचं होतं. त्यामुळे हे कपडे घडी नंतर घालू, तोपर्यंत हे थोडेसे असे पंख्याखाली म्हणजे जे थंडगार असतात ना, वास वगैरे येतो ना पावसात कपड्यांना, ते येणार नाही. त्यामुळे असे पसरून ठेवलेले आहेत बेडवर. आमची कामं झाल्याच्यानंतर मस्त कपाटात घडी करून ठेवू, पण आधी नैवेद्य करणं 12च्या आधी गरजेचं आहे. त्यामुळे ते भाजी वगैरे कापत होते. मी मस्त पीठ मळत होती. सोबत आम्ही गप्पा मारत होतो. आम्हाला दोघांना एकमेकांची कंपनी असेल ना, की आम्हाला आणखीन कोणाची गरज लागत नाही. मग ते त्यांच्या ऑफिसच्या गप्पा मारतात, मी माझ्या कामावरच्या गप्पा मारते. मग आम्ही मुलांबद्दल बोलतो, मुलांच्या फ्युचरबद्दल डिस्कस करतो आणि असंच जर आपण दोघंही मिळून जर संसाराचा गाडा जेव्हा हाकलतो ना, तेव्हा सगळे कठीण प्रसंग आपल्याला काहीच वाटत नाही. आपण प्रत्येक वाईट परिस्थितीत आनंदाने सामना करतो आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ताण येत नाही, प्रेशर येत नाही. प्रत्येक गोष्टीतनं आपोआप मार्ग निघतो. जेव्हा नवरा-बायको एकमेकांना साथ देतात, प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे एकमेकांच्या मागे उभे राहतात, तेव्हा संसाराचा गाडा खेचायला आपल्याला काहीच कठीण जात नाही. तर असो, माझं पीठ मळून झालं आणि मग मी त्यानंतर भजी करायला घेतली. तर ही खेकडा भजी करते मी. मस्त बघू शकता तुम्ही, अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी बनवते. आजचे सगळे पदार्थ माझ्या मिस्टरांना आवडतात तेच बनवते. त्यांना कांदा भजी आवडते अशी बनवलेली. त्यानंतर त्यांना वांगं बटाट्याची भाजी, पुरणपोळी जेव्हा घरात बनते तेव्हा त्याच्यासोबत त्यांना भजी आणि वांग्याची भाजी आवडते. वांगं बटाट्याची भाजी बनवली आहे, त्यानंतर पुरणपोळी बनवली आहे, त्यानंतर भजी बनवलेली आहे, आंब्याचा रस देखील बनवणार आहे. तर इथे भजी तळेपर्यंत मी ते कुकरमध्ये तांदूळ काढून घेतले, म्हणजे एका बाजूला भात शिजायला टाकेल, कारण आपला सार पण झालेला आहे आणि बघू शकता किती छान अशी कुरकुरीत आवाज येतोय ताटामध्ये. अशी ही भजी बनलेली आहे कुरकुरीत आणि एकदम कडक कडक मस्त क्रिस्पी अशी ही भजी बनवलेली आहे मी. त्यानंतरनं हे तांदूळ धुवून घेतले, सार झालेला आहे त्या ठिकाणी भाताचा कुकर लावेल, म्हणजे 2 गॅस असले तरी दोन्ही गॅसवर पटापट कामं करता येतात. तर एका बाजूला सार झाल्यावर तिथे भात होऊन जाईल, एका बाजूला भजी होऊन जाईल आणि मग त्याच कढईमध्ये मी वांगं बटाट्याची भाजी करेल आणि त्यानंतर पोळ्या करून घेईल. तर असा माझा प्लॅन आहे. तर मी अशा हिशोबाने पटापट, आणि तुम्हाला माहिती आहे, खरं वाटतंय का नाही तुम्हाला, की 1.5 तासामध्ये मी हा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे. मिस्टरांनी मला बरीचशी मदत केली. 1.5 तासामध्ये मी माझा स्वयंपाक रेडी केला. त्यानंतर ही कटाची आमटी उतरवून ठेवली आणि तिथे मी भात ठेवला कुकरमध्ये बनायला. तर इथे माझी भजी पण झाल्याच्यानंतर मी पापड आणि कुरडया तळून घेतल्या. तर हे शेवटचं आहे. एवढी शेवटची भजी बनवून घेतल्यानंतर कुरडया आणि पापड मस्त तळून घेतल्या. पापड मी लिज्जतचे डीमार्टमधनं आणलेले आणि कुरडया मला कामावरच्या ताईंनी दिलेल्या. त्या रेडीमेडच होत्या, पण त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी पाठवल्या होत्या. तर त्यातल्या त्यांनी मला 1 किलो कुरडया दिल्या होत्या. तुम्हाला तर माहिती आहे, माहेरकडनं किंवा सासरकडनं पापड, कुरडया, मसाले असं मला काहीच येत नाही. बाकीच्या मुलींचे मी किंवा बायकांचे व्हिडिओ बघते YouTubeवर,
की माहेरातनं गावाकडनं त्यांना धान्य येतं, लोणचं येतं, मसाले येतात, कुरडया, पापडं येतात, शेवया येतात. पण मला ना माहेरकडनं येत ना सासरकडनं येत. आम्हाला दोघांनाही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायकोंना आम्हाला कुठूनच काहीच मिळत नाही किंवा आम्ही अपेक्षा देखील करत नाही की आम्हाला आमचे आईवडील देतील किंवा बहिणी देतील, भाऊ देतील, नातेवाईक देतील, कोणी देतील अशी आम्ही अपेक्षा करत नाही. जे स्वतःच्या कष्टावर, जे स्वतःच्या हिमतीवर जेवढं भेटेल, मग मीठ भाकरी का नाही असे ना, आम्ही ती खायला तयार आहोत. पण आता आम्ही दोघंही एवढी मेहनत करतोय ना, की आम्ही मुलांचं फ्युचर पण सिक्युअर करून ठेवलेलं आहे आणि स्वतःचं म्हातारपण देखील आम्ही सिक्युअर करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी बघू शकता तुम्ही कुरडया पण मस्त तळून घेतलेल्या आहेत. म्हणतात ना, उद्या कोणी बघितलेला आहे, आजच्याच दिवशी खा, प्या, मजा करा. पण जरी आपण उद्या बघितलेला नाही आहे, पण उद्यासाठी जर आपण काहीच ठेवलं नाही किंवा उद्याचा विचार केला नाही, तर उद्या मुलगा मला बघेल, मुलगी मला बघेल, जावई, सून मला बघतील. आजकाल कोण कोणाचं नसतं. नवरा बायकोंनीच एकमेकांना साथ द्यायला लागते आणि तेच दोघेही एकमेकांना शेवटपर्यंत जातात. माझी मुलं तर खूप चांगले आहेत आणि मी त्यांच्यावर संस्कार पण खूप चांगले दिलेले आहेत. आमच्या दोघांपैकी एकाला जरा जरी काय झालं तर आमची मुलं धावून येतात. पण तरी उद्या मुलं आपल्याशी असंच वागतील असं आपण नाही म्हणू शकत. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं, उद्या कोणी बघितलं आहे, त्या उद्या बघू दे किंवा नाही बघू दे, आपण फ्युचर सिक्युअर करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी आपल्याला कोण बघेल नाही बघेल ह्याचा विचार नाही करायचा, आपण आपला स्वतःचा विचार करायचा. तर अशा प्रकारे कुरडया, पापड, भजी सगळं तळून झालेलं आहे. आणि आता त्यानंतर हे जे एक्स्ट्रा तेल आहे ते मी काढून घेते. गरम गरम तेल आहे, थोडंसं माझ्या बोटावर उडलं होतं, पण काही नाही, स्वयंपाक करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. तर हे सगळं तेल जे एक्स्ट्रा होतं ते काढून घेतलं आणि नंतर त्याच कढईमध्ये मस्त अशी वांगं बटाट्याची भाजी केली, सुक्की भाजी परतून पाणी न टाकता. तर पुरणपोळीबरोबर तुम्ही कधी बनवून बघा, वांगं बटाट्याची भाजी, सार आणि पुरणपोळी खूप छान कॉम्बिनेशन आहे. बहुतेक जण दूध खातात, दूध घेतात पुरणपोळीबरोबर, पण आम्हाला दूध वगैरे नाही आवडत, खीर पण नाही आवडत. आम्हाला पुरणपोळीबरोबर वांगं बटाट्याची भाजी आणि सार आवडतो. जर तुम्ही सोलापूरकडचे असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या सोलापूर साईडला जर पुरणपोळी बनवली तर सार म्हणजेच कटाची आमटी आणि वांगं बटाट्याची भाजी ही नक्की बनली जाते. तर इथे मी वांगे बटाटे मिस्टरांनी कापून असे बाउलमध्ये पाण्यात टाकून ठेवले होते, ते मी कढईत टाकले. कांदा टोमॅटो पण त्यांनी कापून दिलेला, मी फक्त फोडणी द्यायची कामं केली. त्यांना पण एकट्यांना करमत नव्हतं, कारण मुलगी गेली होती फर्स्ट शिफ्टला ऑफिसला, मुलगा गेला होता कॉलेजला म्हणजेच ट्युशनला, त्याला सुट्टी नव्हती. आम्ही दोघंच घरात होतो आणि त्यांना पण एकट्यांना करमत नाही. त्यांना म्हटलं टी व्ही लावून बघत बसा, तर टी व्ही पण त्यांना बघायचा नसतो, त्यांना मोबाईल बघायला पण इंटरेस्ट नसतो. ते माझ्या मागे पुढेच चालू असतात. माझ्याशी गप्पा मारणार, माझ्या बाजूला किचन लावून उभं राहणार, मग रीमा हे काय करायचं, हे कसं करायचं, ते कसं करायचं, हां मग मी हे केलं, मग मी ते केलं. मला प्रत्येक मग आता तुम्हाला काहीतरी काम दे, मी आता काय करू, पुरण वाटून झालं, सगळं कटिंग चॉपिंग झाली, आता मी काय करू. मग हे जे पापड आहेत ना, तुम्हाला तर माहिती आहे पावसात लवकर नरम होतात. त्यांना चांगली स्वच्छ अशी प्लास्टिकची कॅरी बॅग काढायला सांगितली. पापड थंड झाल्याच्या नंतर त्यांना म्हटलं की हे पॅक करून ठेवा, व्यवस्थित बांधून ठेवा, नाही तर नरम होऊन जातील. तर हे कुरड्या पापड त्यांनी मस्त असे बांधून ठेवले पिशवीत. त्यानंतर माझी भाजी पण होत आली होती. मग मी त्याच्यानंतर पुरणपोळ्या करणार होती, तर हे असं बांधलेलं समोरच ठेवलं, कारण नैवेद्य भरताना सगळं वेळेवर म्हणजे सापडलं पाहिजे. नाहीतर नैवेद्यात कधी कधी काय होतं ना, एखादी वस्तू राहून जाते भरायची. तर मी पटापट पहिले जे नैवेद्याला मला घेऊन जायचे आहेत वडाच्या झाडाजवळ नैवेद्य, त्याच्या मी पुरणपोळ्या करून घेतल्या. बरं हो, आता तुम्ही म्हणाल की तू नैवेद्य घेऊन जाते, तर हो, माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं, म्हणजे त्यांच्या टायमाला जेव्हा ते मला घेऊन जायचे वड पूजायला, तेव्हा त्यांनी मला हे नैवेद्य घेऊनच गेले होते. म्हणजे आमच्यामध्ये ही प्रथा आहे. मी तिथे बघितलंच नाही एकदा देखील वडाच्या झाडाजवळ कोणीच नैवेद्य आणलेलं, पण आमच्यामध्ये ती पद्धत आहे की घरात जे आपण स्वयंपाक बनवतो, जे नैवेद्य गोडधोड बनवतो आजच्या दिवशी, ते तिथे वडाच्या झाडाजवळ नेऊन ते देखील आपण आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दाखवायचं. तर तिकडे आज मी गेली होती ना पूजा करायला, तर तिथे कोणत्याच बायकांनी नैवेद्य आणलं नव्हतं. सगळ्यांनी फळं वगैरे असं सगळं ठेवलं होतं, ओटीचं सामान वगैरे ठेवलं होतं, नैवेद्य कोणीच ठेवलं नव्हतं. तर मी पहिले नैवेद्याच्या 2 छोट्या-छोट्या पुरणपोळ्या करून घेतल्या. त्यानंतर मी बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या करायला घेतल्या. तुम्हाला तर माहिती, मला पुरणपोळ्या करायला अजिबात वेळ लागत नाही आणि मला अजिबात कंटाळा देखील येत नाही. बाजूला माझा टेप रेकॉर्डर होता की माझा नवरा, गप्पा मारत मारत पुरणपोळ्या केल्या. अगदी शेवटी मला त्यांना बोलावं लागलं की आता आता जाऊन बसा बाहेर, मला आवरू द्या पटापट काम. तर ही माझी पहिली पुरणपोळी. थोडंसं पुरण बाहेर आलं होतं
आणि मग त्यानंतरनं मी सगळ्या अशा पटापट पुरणपोळ्या करून घेतल्या. त्यानंतर आंब्याचा रस केला आणि मस्त अशी तयार झाले. तुम्हाला बघायचं आहे का मी कशी तयार झाले, तर व्हिडिओ पूर्ण बघा. छान आज मी मस्त तयार झाली होती. वेळ घेतला होता. छान साडी नेसली होती. दागदागिने नकलीच घातले होते, कारण सध्या माझ्याकडे सोन्याचे काही दागिने नाही आहेत. घरासाठी गरज असताना मी ते दागिने विकून टाकले आहेत. तर आपण दागिना बनवतो कशासाठी? आपल्या घरात जेव्हा अडचणी येतात, जेव्हा आपल्याला गरज असते पैशाची, तेव्हा आपला दागिना आपल्याला कामी यावा, तेव्हा त्याची मदत व्हावी, ह्यासाठीच आपण दागिना घेतो. आणि दागिना काय एवढा महत्त्वाचा मला असं वाटत नाही, कारण आपल्या घरातली माणसं चांगली असावी, आपला संसार सुखाचा असावा, घरात 2 टाईम सुखाने खायला मिळावं. आणखीन काय पाहिजे? दागदागिना घेऊन काय करायचं आहे? तर माझ्याकडे दागदागिना नाही आणि ह्याचं मला काहीच वाटत नाही. तर हे बघा, हे असं टाईमपास करत होते. तर बोलत होते की माझी बायको कूक आणि मी कॉक असं म्हणत होते. तर ही भजी मी बनवली आहे असं ते खोटं खोटं सांगत होते. तर असा टॉवेल लपटून आले, बोलतात माझी बायको कूक आणि मी तिचा कॉक. तर असे काहीतरी कॉमेडी करत राहतात जेव्हा बोलायला काही विषय नसेल तेव्हा. आणि असा टाईमपास करत मी पुरणपोळ्या करत होती. तर त्यामुळे जर तुम्ही मला 1-2 कमेंट पण आले होते फेसबुकला का यूट्यूबला आलेले, की काय वटपौर्णिमा आहे, जरा एक तरी दागिना घालायचा, सगळं नकली घातलंयस तू. मी स्टोरी ठेवली होती फेसबुकला, तेव्हा मला कमेंट आला होता. तर प्लीज असे कमेंट नका ना करू. नाही आहेत माझ्याकडे दागिने. आणि हो, माझा नवरा माझ्यासाठी खूप मोठा दागिना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मला कुठलाही दागिना पाहिजेच असं नाही आहे. आणि फ्युचरमध्ये जर मला जर जमला तर आम्ही घेऊ. आणि आता फ्युचरमध्ये दागिना घ्यायची गरज काय? उद्या मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, तिच्यासाठी दागिने घ्यायला लागतील. मला सून येईल, सुनेसाठी दागिने घ्यायला लागतील. मला आता दागिन्याची काहीच गरज नाही आहे. अर्धं आयुष्य आता 40शीपर्यंत आली आहे मी. अर्धं आयुष्य निघून गेलं. आता दागिना घेऊन काय करायचं? आणि सर्वात मोठा दागिना म्हणजे आपला संसार, आपला नवरा, आपली मुलं. आणि ते सोन्याहून मोठं आहे माझ्यासाठी. मग त्यामुळे मला दागिना नसला तर मला काही फरक पडत नाही. माझा नवरा देखील म्हणत होता, रीमा आपण वट पूजायला तू गेलेलीस. माझा नवरा पण आलेला माझ्यासोबत वट पूजायला, कारण आजचा उपवास त्यांनी पण ठेवला होता. तर ही आहे वांग बटाट्याची भाजी आणि ही आहे भजी, हा आहे सार म्हणजे कटाची आमटी आणि एवढ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत, अजून बाकीच्या व्हायच्या आहेत. तर हे आहे पुरण. मी तुम्हाला बोलली ना अर्धा किलो डाळ घातली आहे मी, त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ, म्हणजे तो 1 किलोच्या आसपास पुरण झालेला आहे. तर एवढ्या पुरणच्या पोळ्या झाल्या होत्या. आणि त्यानंतरनं मी आंब्याचा रस बनवायला घेतला. आम्ही दोघंच होतो घरात, त्यामुळे 4च आंब्याचा रस बनवला, जास्त आंब्याचा रस बनवला नाही. मुलं आल्याच्यानंतर मुलांसाठी परत फ्रेश आंब्याचा रस बनवेल. तर निवदापुरता आणि आमच्या दोघांपुरताच बनवलेला आहे. तर आज जेव्हा माझ्या नवऱ्याने पण वटसावित्रीचा माझ्यासोबत उपवास ठेवलेला आहे आणि माझ्यासोबत ते वट पूजायला पण आले होते म्हणजे. तर तिकडे त्यांनी बघितलं इतर बायकांना, तर सगळे किती छान दागिने घालून आलेत. रीमा, तुझ्याकडे तर काहीच दागिने नाही आहेत, तू नकली घातलेस, असे माझे मिस्टर पण म्हणत होते. तर मी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आहात ना माझा सगळ्यात मोठा दागिना, मला इतर दागिन्यांची गरज नाही आहे. आणि जर आपला माणूस चांगला असेल ना तर आपल्याला दागिन्यांची गरज वाटत नाही. तर बघा इथे आंब्याचा रस बनून तयार झाला आहे. तर हा केसरी आंबा आहे, मस्त रंग येतो ह्या आंब्याचा रसचा. आणि साखर जास्त घालावी, पण जास्त काय नाही घातली तरी चालते, कारण हा खूपच गोड असतो मस्त. तरी पण मी 2 चमचे साखर घातली, कारण मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार होती, कारण हा आंब्याचा रस खूप घट्ट झाला होता. आम्हाला एवढा घट्ट नाही आवडत. आणि दूध टाकायचं म्हटलं तर नवऱ्याला माझ्या दूध टाकलेलं नाही आवडत, मग त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि हा असा आंब्याचा रस पटापट रेडी केला. अजून मला भांडी घासायची होती, किचन गॅस क्लीन करायचा होता, कारण तुम्हाला तर माहिती आहे पुरणपोळ्या केल्याच्यानंतर, एवढा स्वयंपाक केल्याच्यानंतर आपलं स्वयंपाक घर म्हणजे किचन वगैरे गॅस शेगडी किती घाण होते. तर तुम्ही बघू शकता मी सगळी भांडी घासली, किचन गॅस सगळं घासून घेतलं, सगळं स्वच्छ केलं, म्हणजे संध्याकाळी काहीच काम नाही आहे. आणि त्यानंतर मस्त अशी रेडी झाली. तर तुम्ही बघू शकता, तर ही साडी नेसलेली आहे मी. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. मी एखाद दिवशी तुम्हाला माझ्या साडीचं कलेक्शन नक्की दाखवेल. खूप साऱ्या काठापदराच्या आहेत, खूप साऱ्या डिझायनर साड्या आहेत. तर मस्त अशी रेडी झाली. मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा. काही जास्त मेकअप केलेला नाही आहे, पावडर लावली आहे, साडी नेसली आहे, टिकली लावली आणि लिपस्टिक लावली, कारण मला लिपस्टिक खूप आवडते. अशा प्रकारे पटकन पूजेचं ताट रेडी केलं. तर हे नैवेद्य पण काढलं आहे आणि गहू पण घेतलेत. आमच्यामध्ये गव्हाची ओटी पण भरतात. आणि मी निघाली वट पूजायला. सोबत माझे मिस्टर पण होते, तेच माझा व्हिडिओ काढत होते. त्यानंतर आम्ही वट पूजायला गेलो.
मी मस्त अशी वडाची पूजा केली, नंतर वाण दिलं, हळदी कुंकू लावला, देवीचे पाया पडल्या. आणि आज सोमवार पण होता, तर सोमवार असल्यामुळे तिथेच मस्त असं शिवमंदिर पण होतं, तर तिकडेच शिवमंदिरात भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि मस्त खूप छान वाटलं. त्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं सोबत आणि पुरणपोळी पोट भरून खाल्ली. तर आजच्या दिवशी कोणी कोणी पुरणपोळी केली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यात पण आजच्या दिवशी पुरणपोळी करतात का? आणि वडाजवळ असा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात का? मला कमेंट करून सांगा. मी पुरणपोळीसोबत सार केला, वांग बटाट्याची भाजी केली, भजी केली, पापड, कुरडया, आंब्याचा रस, असं खूप सारं काय 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 केलं आणि सगळं नैवेद्य भरून मी इकडे आली पूजा करायला. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि जवळपास मला वाटतं ना 10 ते 15 वर्षानंतर मी आज छान अशी वटपौर्णिमा केली. माझ्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले आणि आज ह्या 20 वर्षामध्ये पहिल्यांदा माझे मिस्टर माझ्यासोबत वड पूजायला आले होते. पहिल्यांदा त्यांनी माझ्यासाठी वट सावित्रीचा उपवास ठेवला होता. आता तुम्ही सांगा, 20 वर्षानंतर माणसाने माझ्यासाठी जर वट सावित्रीचा उपवास ठेवला म्हणजे त्यांना मला समजून घ्यायला 20 वर्ष लागले आणि आता त्यांना अशी गॅरंटी झालेली आहे की हीच बायको मला 7 जन्म पाहिजे. मी मात्र गेल्या 20 वर्षापासून न चुकता वडपूजन करते आणि वट सावित्रीची पूजा देखील करते. आपण अपेक्षा न ठेवता सगळ्या गोष्टी केल्या ना की आपोआपच देव आपल्याला देतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू, देवाकडे कधीही हात जोडला ना मी माझ्यासाठी कधीच काही मागत नाही, कारण मला जे देवाने दिलं आहे ना त्यात मी खूप सुखी आहे. आणि माझं असं मत आहे की देव आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे देत असतो. आपल्याला कधी देवाकडे काही मागायची गरज पडत नाही. तू आपलं कर्म बघितलं ना की देव आपल्याला नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते मिळत असतं. आपण फक्त मनोभावे देवाला हात जोडायचे, देवाची पूजा करायची. तुम्ही रोज देवाला दिवा नाही लावला तरी चालेल, रोज देवाजवळ हात नाही जोडला तरी चालेल, पण कधीही आपल्या हातून कर्म वाईट करायचे नाही, एखाद्याचा वाईट विचार करायचा नाही की आपोआपच आपलं चांगलं होतं. देव म्हणत नाही माझी रोज पूजा करा, रोज मला दिवाबत्ती करा, पण देव एवढंच म्हणतो की तू माझी पूजा नाही केली तरी चालेल, पण तू कोणाचं वाईट करू नको, कोणाचं वाईट विचार करू नको, जमलंच तर कोणाचंही चांगलंच कर. तर मी अशा मताची आहे आणि अशा प्रकारे माझी मस्त अशी वड पूजून घेतलं मी. आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. मस्त घरी गेल्यावर एक छोटीशी रील काढली आहे मी माझ्या मिस्टरांसोबत, म्हणजे छोटीशी क्लिप काढलेली आहे, तर ती पण मी माझ्या या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. अशा प्रकारे पूजा वगैरे झाली, त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझे फोटो काढले, त्यानंतर आम्ही हळदी कुंकू केलं, एकमेकांना वाण दिला, एकमेकांचे आशीर्वाद घेतले आणि सगळ्या सवाष्णी, म्हणजे इथे 4 सवाष्णी होत्या. त्यानंतर मी देवीची पण ओटी भरली, देवीच्या पण पाया पडल्या, तर ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसणार आहे. तर खूप छान आजचा दिवस गेला. गेल्या आठवड्यापासून मी आजच्या दिवसाची वाट बघत होती आणि खूप प्लॅनिंग केली होती मी की आजचा दिवस मी असं करेल, तसं करेल, सकाळी लवकर उठून सगळी पूजा करेल, घरात पूजा करेल, घरात हे आवरेल, घरात ही कामं करेल. आणि त्याच हिशोबाने मी जसं प्लॅनिंग केलेली तसा पूर्ण दिवस आजचा गेला. खूप छान गेला आणि नवऱ्याला पण सुट्टी होती, त्यामुळे आजचा दिवस आम्ही दोघांनी सोबत घालवला. तर मला खूप छान वाटतं अशा गोष्टी घडल्या की जेव्हा जे आपण ठरवतो ते झालं की खूप छान वाटतं. तर हे आहे मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे, तिथेच मी वड पूजायला गेली होती. त्यानंतर मी देवीची ओटी भरली, देवीच्या पाया पडली आणि त्यानंतर मस्त अशा शंकराच्या पाया पडली आणि मग घरी आली. तर हा खूप छान आजचा दिवस गेला. तुम्ही आजचा दिवस कसा घालवला मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. मला खूप खूप सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. अशा प्रकारे निवांतपणे आरामात पूजा केली, गप्पा मारत सोबत दोघांनी जेवण केलं, दोघांनी उपवास सोडला आणि असा होता आजचा दिवस. हॅपी वटपौर्णिमा, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझ्या आपण पण उपवास केला आहे माझ्यासाठी. चला हॅपी वटपौर्णिमा. चला मग उद्या भेटूया, बाय.